आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. खेळ आणि आउटडोअर ऍक्टिव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरेल. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दानपुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. प्रेम, चुंबने, मिठ्या आणि मजा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमॅन्टिक असणार आहे. उपाय: एक समृद्ध कौटुंबिक जीवन जगण्यासाठी गाईला गवत द्या. आता पुढची रास वृषभ रास. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. आपल्या कुटुंबाच्या गौप्य गोष्टींमुळे आश्चर्यचकित व्हाल. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिक गुंत्याला 4 हात दूर ठेवा. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमचा जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल. उपाय: गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, लिखाणाचे साहित्य, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य याच्या मदतीने बुद्धीच्या लाभकारी प्रभावात वृद्धी होईल, ज्यामुळे आपल्या प्रेम जीवनातील अडथळे दूर होतील. आता पुढची रास मिथुन रास. खेळ आणि आउटडोअर ऍक्टिव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरेल. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही. तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे, परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकतात. म्हणून तुम्हाला आमचा सल्ला आहे की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. उपाय: गर्द निळ्या रंगाच्या कापडात 7 काळे चणे, 7 काळी मिरी आणि कच्चा कोळशाचे तुकडे घ्या आणि एक समाधानकारक आर्थिक स्थितीसाठी एका वेगळ्या ठिकाणी दफन करा. आता पुढची रास कर्क रास. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनास पाठिंबा देतील. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. तुम्ही कामच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करा. उपाय: स्वच्छता ठेवल्याने आणि दररोज स्नान केल्याने आर्थिक जीवन चांगले होईल. आता पुढची रास सिंह रास. मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते. जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. आपल्या बहिणीचा विवाह ठरण्याच्या बातमीमुळे आपण आनंदित व्हाल, पण ती आपल्यापासून दूर होणाऱ्या भावनेने काहीसे दुःखी देखील व्हाल.
पण भविष्याची काळजी न करता या उत्साहाचा आनंद घ्या. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. प्रेरित होऊन तसेच समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यावसायिकांना बढती आणि आर्थिक फायदा मिळेल. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल, पण नंतर तुम्हाला जाणवेल जे झालं ते चांगल्यासाठीच होतं. उपाय: आपल्या दैनंदिन पूजेसाठी आणि समृद्धीसाठी गोपी चंदनचा व पांढरे चंदनचा व्यापक वापर करा. आता पुढची रास कन्या रास. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहे. कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्याने दृढ करण्याचा दिवस. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे. त्याला मदत करा. उपाय: व्यवसायात पर्याप्त यश प्राप्त करण्यासाठी भोजनाच्या वेळी जर शक्य असेल तर सोन्याच्या चमच्याचा वापर करा. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. तुमचा विश्वास आणि ऊर्जा शक्ती आज उच्च असेल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. तुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे प्रणराधन करणे दुय्यम प्राधान्याचे ठरण्याची शक्यता आज अधिक आहे. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांना ही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्या सोबतही कुणीच नसेल. तुमच्या कुटुंबियांसमवेत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रेमाने कुरवाळेल. उपाय: कुटुंबाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पांढऱ्या फुलांचा गुच्छ चांदीच्या फुलदाणीत ठेवा. आता पुढची रास वृश्चिक रास. आज घरी बसून आराम करण्याची गरज आहे आणि आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल, तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात आणि आज तुम्हाला त्यांचा अनुभव येईल. उपाय: कुटुंबात सामंजस्य आणि संतुलन राहण्यासाठी कुठल्या मंदिर किंवा मंदिरातील परिसरात बसलेले भिकारी यांना पितळेच्या ताटात ठेवलेली मोळी द्या. आता पुढची रास धनुरास. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. त्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. कौटुंबिक जबाबदाऱ्या बंधनांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. आज तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवाल. तुमच्या योजना बारगविण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करतील, म्हणून तुमच्या अवतीभवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. ज्या नात्याला तुम्ही महत्त्व देतात त्यांना वेळ देणेही तुम्हाला शिकावे लागेल अथवा नाते तुटू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा. उपाय: गरीब आणि गरजू मुलांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या खेळणी आणि बाहुल्या दान करा. आता पुढची रास मकर रास. मद्यपान करू नका,
त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाता. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. कामानिमित्त खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरू करणे टाळा. गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे. परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकतात. म्हणून तुम्हाला आमचा सल्ला आहे की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हाला येईल. उपाय: दुर्गा चालीसा आणि दुर्गा भजन केल्याने व्यवसाय करिअरमध्ये प्रगतीसाठी मदत होईल. आता पुढची रास कुंभ रास. नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका, वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. आपल्या वरिष्ठ सहकार्यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलाविण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल, तेव्हा हळूवारपणा बाळगा. उपाय: नोकरी बिझनेससाठी निघण्याच्या आधी गुळ खाऊन पाणी पिऊन निघा. आता पुढची रास मीन रास. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे दुर्लक्ष केले तर तो नाराज होईल. कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केली तर सहकार्यांना राग येऊ शकतो. कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहे तर आज ते तुमच्याशी तक्रार करू शकतात, कारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल. उपाय: कार्यशील जीवनासाठी कार्यस्थळावर अगरबत्ती, कपूर, रूम फ्रेशनर आणि सुगंधित मेणबत्त्यांचा उपयोग करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.